नमस्कार. कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आज आपण बघणार आहोत अतिशय हेल्दी अशी डिश, ती म्हणजे मूग आणि पालकाचं गरगटं. बनवायला अतिशय सोपी आणि खूप न्यूट्रिएंट्सनी भरलेली आहे. डाएट करणाऱ्यांना सुद्धा अतिशय उत्तम पर्याय आहे. भाकरीबरोबर खाल्ली तर उत्तम, भाताबरोबरही छान लागते. चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती. तर या इथे मी मूग घेतलेत आणि शेंगदाणे घेतलेत मूठभर. हे मी रात्रभर भिजत घातले होते आणि आत्ता मी त्याच्यामध्ये आवडीप्रमाणे कॉर्न घालून घेतलेले आहेत. तुम्हाला आवडत असेल तर सुक्या फणसाच्या ज्या बिया असतात त्या, म्हणजे अठळा किंवा बटाटा घालून सुद्धा चालेल. याला आपण कुकरमध्ये 3 शिट्या काढून घ्यायच्या आहेत आणि हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. तर शिजवायच्या अगोदर मी इथे बारीक चिरलेला पालकसुद्धा घालून घेते, म्हणजे तो देखील याच्याबरोबर व्यवस्थित शिजला जाईल. पालक कुकरमध्ये शिजवायचा नसेल तर आपण जेव्हा कांदा वगैरे परतणार आहोत त्यावर सुद्धा परतून घेतला तरी चालेल, पण मूग शेंगदाणे वगैरे जे आहेत ते आपण कुकरमध्ये 3 शिट्या काढून शिजवून घ्यायचे आहेत व्यवस्थित. आता हे जे कुकरमध्ये मी पालक वगैरे लावणार आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेते, हळदसुद्धा घालून चालेल. एका कढईमध्ये 1 पळी तेल घेतलं आहे आणि या तेलामध्ये गरम झालं की कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, भाजीला चव चांगली लागते. आवडत असेल तर कढीपत्ता आणि मिरचीसुद्धा या ठिकाणी घातली तरीसुद्धा चालू शकेल. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा. कांदा बऱ्यापैकी परतत आला की त्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद आणि आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट घालून घ्यायचं. याच ठिकाणी गरम मसालासुद्धा घालून घ्यायचा आहे. आणि थोडीशी ही जी भाजी आहे ती आंबट गोड चवीला चांगली लागते. मी आमटासाठी नंतर यूज करणार आहे दही, पण तुम्ही या ठिकाणी आमचूर पावडर किंवा कोकम किंवा चिंचसुद्धा वापरली तरी चालू शकेल. कांदा परतून झाला की त्यामध्ये मी टोमॅटो घालून घेते. टोमॅटोमुळे ग्रेव्हीला दाटसरपणा येतो, भाजी एकजीव होते. आणि या इथे मी आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट घालून घेतली आहे. तरी जरा कडक झाली फ्रीजरला ठेवल्यामुळे. 1 चमचा होईल एवढी ही आलं लसूण कोथिंबिरीची पेस्ट घालून घेतली आहे. आता टोमॅटो व्यवस्थित आणि लवकर शिजावा म्हणून मी थोडं मीठसुद्धा घालून घेते. आपण आधीच मुगामध्ये शिजताना मीठ घातलं आहे, त्याच्यामुळे अंदाजाने मीठ घालून घ्यायचं आहे. आणि टोमॅटो अगदी व्यवस्थित झाकण ठेवून शिजवला तरी चालेल किंवा असाच परतत शिजवून घेतला तेल सुटेपर्यंत तरी चालेल. 3 शिट्या झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मूग पालक जे आहे व्यवस्थित शिजलेलं आहे. आता चमच्याने किंवा रवीने व्यवस्थित घोटून घ्यायचं, म्हणजे एकजीव होतं, असं पाणचट वगैरे लागत नाही. एकजीव झाल्यामुळे चव चांगली लागते. ग्रेव्ही असा एक बेस तयार होतो त्याचा. इथे टोमॅटोसुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे, तेल सुटलं आहे त्याला. आता आपण यामध्ये जे शिजवलेले मूग पालक शेंगदाणे कॉर्न आहेत ते घालून घ्यायचे. आणि सगळं शिजल्यामुळे काय 2-3 उकळ्या वगैरे काढायची गरज नाही. एक व्यवस्थित उकळी काढून घ्यायची, म्हणजे सगळे मसाले एकमेकांमध्ये व्यवस्थित मिक्स होतील आणि चव चांगली लागेल. आता या ठिकाणी तुम्हाला किती घट्ट हवे भाजी किंवा आमटीसारखी पातळ करायचे त्या अंदाजाने पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी शक्यतो गरम घाला, म्हणजे जी चव आहे भाजीची ती व्यवस्थित राहते. 1 उकळी आल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये फेटलेलं दही घालून घेते. तर हे गोड दही नाही आहे, जर असं आंबट आहे. ही भाजी आंबट गोड म्हटलं ना चांगली लागते, त्याच्यामुळे मी ते दही घालून घेते. आणि मूग असल्यामुळे बऱ्यापैकी गोडवा आहे या भाजीला. पण तुम्ही जर भाजी गोड खात असाल किंवा आवडत असेल तर या ठिकाणी किंचितसा गूळ देखील टाकून चालेल. आणि आंबटपणासाठी जर दही नको असेल तर म्हटलं तसं कोकम किंवा चिंच यात तुम्ही घालू शकता. आता आपली इथे पालकाची भाजी किंवा पालक मुगाचं गरगटं तयार झालेलं आहे. डाएटवर नसाल तर या भाजीवर मस्त चुरचुरीत लसूण आणि लाल मिरची कढीपत्ता यांची फोडणी द्यायची. गरमागरम वाफाळता भात, त्यावर तुपाची धार, हे गरगटं आणि बरोबर मिरगुण किंवा जी आपली मिरची असते ना सांडगी मिरची, अतिशय सुंदर कॉम्बिनेशन. डाएटवर असाल तर भाकरीबरोबर खा, चवीला खूप छान लागतं. रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.